तर हॅलो यूट्यूब फॅमिली, नमस्ते. मी आज अर्धा किलो फ्रॉन्स आणलेले होते. 400 रुपयाचे फ्रॉन्स आणले आहेत. मी चांगले ते क्लीन करून घेतले आणि नंतर एका प्लेटमध्ये काढले. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 चमचे दही टाकलं आहे. त्याच्यानंतर मी मालवणी मसाला टाकला आहे 2 चमचे. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर मी डार्क सोया सॉस टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी रेड चिल्ली सोया सॉस टाकला आहे. त्याच्यानंतर मी 2 चमचे बेसन टाकलं. त्याच्यानंतर थोडंसं टेस्टसाठी मीठ टाकलेलं आहे, म्हणजे 1 चमचा. त्याच्यानंतर मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे. ते बघा, म्हणजे बेसनाचे असे गठले नाही झाले पाहिजे, एकदम सॉफ्ट आपल्याला अशा प्रकारे हे बेसन ह्याला लागलं पाहिजे फ्रॉन्सला. आणि त्याच्यानंतर हे बघा, मी एवढं सगळं इन्ग्रेडियंट केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर मी रवा घेतला. मी 2 चमचे रवा घेतला आहे. हे बघा, तो आपल्याला चांगला साफ करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी गॅस पेटवला, त्याच्यावरती एक पॅन ठेवला. त्याच्यानंतर मी फ्रॉन्समध्ये थोडी कोथिंबीर टाकली, म्हणजे टेस्टसाठी थोडी कोथिंबीर टाकली आणि ती चांगली मिक्स करून घेतली. हे झाल्यानंतर बघा, अशा प्रकारे आपलं हे झालेलं आहे. आता रव्यामध्ये मी हळद टाकली आणि मालवणी मसाला टाकला आणि थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मग नंतर पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलं. ते चांगलं नीट करून आपल्याला घ्यायचं, म्हणजे आपले सगळे फ्रॉन्स एका ठिकाणी म्हणजे चिटकले नाही पाहिजे, चांगले क्रिस्पी झाले पाहिजेत. हे बघा, मग नंतर मी रवा लावून फ्रॉन्स सोडलेले आहेत. हे बघा, रवा लावला आणि त्याच्यामध्ये फ्रॉन्स सोडलेले आहेत. आपल्याला पूर्ण पॅन भरून घ्यायचं आहे. मिनिमम 10-15 आपले फ्रॉन्स त्याच्यामध्ये राहतात. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे सेट करून घ्यायचे आहेत. हे बघा, हे असे आपले सेट झालेले आहेत. त्याच्यानंतर ते चांगले मीडियम आचेवरती फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे. हे बघा, त्याच्यानंतर एका काटा चमच्याने आपल्याला ते फोल्ड करायचे आहेत, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी भाजायला पाहिजे असं हे करायचं आहे. तर सगळे मी नीट मग मी दुसरी बाजू पण भाजून घेते आहे. हे बघा, अशा प्रकारे ते आपल्याला चांगलं बघायचं आहे की आपले ते फ्रॉन्स भाजले आहेत की नाही. तर आपले फ्रॉन्स भाजलेले आहेत. तर आपण ते आता दुसऱ्या प्लेटमध्ये बघा, अशा प्रकारे आपले फ्रॉन्स भाजलेले आहेत. तर आता आपण ते फ्रॉन्स सेट करूया. तर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलवरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आपली फ्रॉन्स तवा पुलाव रेडी आहे.